कर दिया गेंद थर्ड मान पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन के साथ बल्लेबाज शाकिर ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रन पर। सुपर चैन है, एक लाजवाब मुकाबला होगा। सेकेंड सेमीफाइनल नंबर 2, एक का दरवाजा खुला है, एक का दरवाजा खुलना बाकी है। वो किसे मिलेगी थोड़ा इंतजार है, मगर लड़ेंगी दोनों टीमें, दोनों आमने सामने। वसई के एक तरफ गेंदबाज है अरमान, तो एक तरफ शाकिर बल्लेबाजी के लिए। मजा आने वाला ये मुकाबले में, बने रहिए हमारे साथ। पाटिल नेटवर्क आप देख रहे हैं, लाजवाब कवरेज। अगली गेंद, बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई विकेट कीपर की दशा में डॉट बॉल। ये डॉट गेंद के साथ वहां पर 1-1 रन के लिए लड़ना होगा। आसिफ अगर मैदान के अंदर कैच पकड़ते तो 500 रुपए का इनाम भी दिया जाएगा। चलिए दोस्तों, अब शेयर मार्केट बड़ा है, खाम मत जाइए, बने रहिए हमारे साथ। बिग फाइट और अरमान गेंदबाजी पर है। अरमान के लिए हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम। पूल कर दिया, खिलाड़ी है वहां पर, मगर जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे 1 को 2 में तब्दील करेंगे। कॉलिंग टूटी है वहां पर, रनआउट का मौका बनेगा क्या? शाकिर को पैरों में तकलीफ आती हुई, ये मैच ऑन है, क्लेम आता हुआ। तुम्हारा सजी, ये मैच में मजा आने वाला है। दोनों टीमें पैकेज की तरह है। सेमीफाइनल 2 का मुकाबला आप देख रहे हैं, एक का दरवाजा खुलेगा, एक का दरवाजा बंद होगा। एक का दरवाजा खुला है, मगर दूसरी टीम चाहती है कि हमारे दरवाजे खुल जाए। बिलकुल, जसं तुम्ही सांगितलं ना, मजा येणार आहे। आता मजाला उलट केलं तर जाम होते, आता ते जाम मजा येणार आहे। जाम 3 प्रकारचा असतो, एक तर ब्रेडला लावायचा जाम, एक ट्रॅफिक जाम आणि एक दुसरा एक जाम, 3 जाम असतात। सिराजच्या कॅच साठी, झेलसाठी कॅश प्राइज आले कुणाल निकम यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राइज। आता इतकं कॅश प्राइज आले ना, आता बाजूला एखाद्याला सीए ला बसवावं लागेल हिशोब करायला। इतकं कॅश प्राइज, पटापट 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 बाजूला एक चार्टर्ड अकाउंट ठेवावं लागेल, इतकं आता कॅश प्राइज आलंय। मॅच कमी आणि ते गाणं सुद्धा वाजवलंय, कॅश चाहिए मुझे कॅश चाहिए, ते गाणं देखील वाजेल। मॅच ही ऑन आहे। सेमीफायनल नंबर 2 सकुमार मैदानावरती चाललाय। स्कोर बोर्ड वरती नजर टाकूया, स्कोर जाऊन पोहोचलाय 4। सही कहा सुरजी, आपने 4 गेंदों का खेल हुआ है, 4 रन बने। शाकिर की लगी गेंद अरमान द्वारा, अच्छी गेंदी, ड्राइव करना चाहते थे, बैट का हेड लगा है, सर पर हाथ गया है। इसका मतलब बड़ी मछली को आपने मौका दिया है, ये मौका आपने फिर गवाया, तो ये मौके बार बार नहीं आते। सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल, मौके बार बार नहीं आएंगे आणि आरटीओ प्रीमियर लीग से ही संधि तू पर देणार नाहीये। आप कहते हैं ना 365 वाला, आजची संधी आहे। ही संधी, ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, पण संधी निर्माण करतो तो कर्तृत्ववान असतो। या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती, ऑपॉर्च्युनिटी निर्माण केली होती। क्या कहेंगे, ये मैच किस पे इस मैदान पर है? आइए धनंजय, इस मैदान पर एक मुकाबला बेहतरीन है। अरमान की अगली गेंद शाकिर के लिए आती हुई, फुल टॉस गेंदी, ड्राइव कर दिया मैदान पर, जब तक इनको फील किया जाएगा। 1 रन पूरा होता हुआ, 1 रन के साथ ओवर नंबर, थोड़ा से तकलीफ में जा रहे हैं शाकिर, मगर वहां पर वो तकलीफ आज दूर करनी होगी। फाइनल का मुकाबला सेमीफाइनल नंबर 2 आप देख रहे हैं। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ, पहला टीम की रंग 5 बिना कोई नुकसान के। ब्रेक के बाद यू पुष्पा, अरे नक्की त्याच्या चित्रपटाला डायलॉग पण फेमस आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण आहे वहा था झुकेगा नहीं, या कहते रुकेगा नहीं, रुकेगा नहीं, फायनल मारल्याशिवाय थांबणार नाही आम्ही, हेच सांगणार। पण पुष्पा चित्रपटात एक गाणं पाहिलं ना, तर ते डान्स करताना अख्खा जसं इंडिया लंगडत चालला होता, असाही सीन झाला होता। पण एक गोष्टी आहे, त्या पुष्पा चित्रपटामध्ये एक सीन आहे, त्यावरती आपण येऊया चर्चेला। पण मॅच ऑन आहे, धावा धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती। गोलंदाजीसाठी स्वप्नील, सकाळी या गोलंदाजांना अप्रतिम कामगिरी केली, सुंदर गोलंदाजी हाताळलेली आहे। 48 कॅपिटल, तुम्हाला कॅपिटलाइज करायचं आहे, कारण हा मॅच आणि फायनलचा मॅच तुमच्यासाठी उजाला मोटर कडनं एक कॅश प्राइज आहे। जर या आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 विजेतेपद पटकावलं तर 21,000 रुपये आहेत, 21,000 रुपये आहेत। आता 21चा विचार केलाय, हुकचा फटका, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक शिकती त्या फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण। तर दुसऱ्या बाजूला सुपर जायंट संघर्ष करून तुम्ही देखील या मैदानावरती आलात। संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में दुनिया
उसके साथ होती है, और जो जो जग हंसा है उस पर, उसी ने इतिहास को रचा है। इतिहास रचने का मौका सुपर जायंट के लिए भी है। सही का सर जी, वाकई में अगली गेंद स्वप्निल की इस मैदान पर कदमों का इस्तेमाल किया, मिस टाइम है, गेंद हवा में खिलाड़ी है, यहाँ पर क्या चलेगा, मगर क्या ड्रॉप, ये क्या छूट रहे कि ये ट्रॉफी जा रही है, सेमीफाइनल का मुकाबला आप कह रहे हैं, गलती नहीं होने चाहिए। सर जी क्या कह रहे हैं आप? बिलकुल, काही काही दुपारी बिर्याणी खाल्ली, म्हणजे व्हेज बिर्याणी खाल्ले, हात तेलकट पण झाले असतील, असं आहे। कारण दोपहर पे खाने में खाई थी बिरयानी ही, बहुत कुछ सारे तूफानी होने वाला है। त्याच्यामुळे आता थोडेसा हात धुवा, हात साफ करा, तसं आहे। असीमच्या कॅशला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। परत एकदा जेल होतोय का? क्षेत्ररक्षक चालल्यात, 1 2 3 चारी बाजूला फिल्डर बरोबर त्याच्यामध्ये, त्याच्या बरोबर मध्ये जाऊन हा चेंडू आदळलाय। या स्कोर बोर्ड वरती नजर टाकूया, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 वरती जाऊन पोहोचला। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, सेमीफायनल नंबर 2, 48 कॅपिटल वर्सेस सुपर जायंट चा मॅच सुरू आहे। सुपर चैन बल्लेबाजी पर है, चेन बनना होगा, इस मैदान पर लड़ना होगा, क्योंकि आपको मौके मिल रहे हैं, ये मौके बार बार नहीं आते। क्या छूटेंगे तो बल्लेबाज अपने रूप को बदलेंगे। दोस्तों आपने देखा होगा एक विनिंग इंडिया बास ऑस्ट्रेलिया वर्सेस एक बेहतरीन क्या छूटा था, रोहित शर्मा ने वो पारी खेली थी, वो पारी शाकिर के बल्ले से आ गई ना तो आपको इस मैदान पर तकलीफ हो जाएगी, मगर आपको गेंदबाजी के जलवे भी करने हैं। स्वप्निल गेंदबाजी पर है, लाजवाब मुकाबला चलता हुआ, अगली गेंद शाकिर की आती हुई, राइट नंबर से गेंदबाजी करने के तैयार गेंदबाज स्वप्निल, बैट का किनारा, फिर से गलती हो गई। गलती कितने बार होगी तो क्या कहना चाहेंगे आप? क्या ये मुकाबला चल रहा है, शाकिर को और एक मौका आया है? नक्की, जसं म्हणतात ना की एक गलती होती तो ठीक आहे, चूक झाली ठीक आहे, चुका झाल्या तर टेन्शन वाटणार। गलती है सो आपको सीख लेनी पड़ेगी, या चुकांमधनं तुम्हाला सुधार करायचा आहे। नेहमी जसं म्हणतात, मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। व्हाइट बॉल कहते हैं कि मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। एक्चुअल फैक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। करेक्शन करा, मिस्टेक मधनं करेक्शन करा, ती फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस असणार आहे। यश तेव्हा तुम्हाला मिळणार आहे, जर चुका करत राहिला तर मात्र ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। सही कहा जी आपने। अगली गेंद बेहतरीन शॉट है, गेंद हवा में, खिलाड़ी है वहां पर, ये मौका है, आप गलती नहीं करेंगे, बल्लेबाज कौन, कम ऑन डीजे। कॅश प्राइज होतं, कॅश साठी 500 500 500, पण त्याच्यावरची नोट आता नाहीये ना, 2000 ची होती पण ती पण बंद झाली गुलाबी, त्याच्यामुळे त्याच्यावरती नोट नाहीये, त्याच कारणास्तव। पण नोटांची पण कहाणी वेगळी आहे, नोटांची कहानी पण वेगळी है जय भाई। नोटों को देख के काफी सारे लोग बदल जाते हैं, लेकिन नोट कहाँ छोड़ने वाले। जिन नोटों के खातिर लोग बदले, जमाना ऐसा पलटा कि एक दिन वो नोट ही बदल गए, नोटबंदी मध्ये। क्या बात है सर जी, वाकई में इसलिए तो हमने आपको आवाज दी है। बेस्ट शॉट कॉमेंटेटर पूरी मुंबई इस महाराष्ट्र का एक बुलंद आवाज इस मैदान पर अपने गुस्सा हुआ नजर आ रहा है। क्या मैच चल रही है दोस्तों, ये क्रिकेट का खेल है, मौके बार बार नहीं आते। सर जी ने भी कहा है मौके को बनाना है, बना डाला तो सब कुछ झिंगा लाला हो जाएगा। यहाँ पर सेमीफाइनल से फाइनल की एंट्री करनी है, चमचमाती हुई ट्रॉफी दिख रही है। न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए धनराज आएंगे, न्यू बैटर मैदान पर धनराज आएंगे। न्यू बैटर जयंती कवर ड्राइव खेलना चाहते थे, बैटर गेंद का संबंध नहीं, डॉट बॉल, एक एक गेंद डॉट आगे, पेशर बनेगा, 2 ओवर का खेल समाप्त। रंग संख्या की बात कीजिए तो रंग संख्या बनी है 10 और बल्लेबाज कौन? पानी लेकर आए, मगर कहते हैं ना मित्रांनो, जब जब मैदान के अंदर आया है पानी, क्या बदल जाएगी इस मैदान पर कहानी। मगर कहते हैं कि टॉनिक है या मैसेज है। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मेसेज आहे, आणि तो मेसेज मैदानावरती गेला असणार,
कारण पानी गेले मैदानावरती आणि पाण्याच्या जोडला मैसेज गेलाय. लेकिन जैन भाई सबसे बढ़िया मैसेज कौन सा होता है आपको? इतने सारे मैसेज आते हैं व्हाट्सअप वरती येतात, इंस्टावरती होतात. एकच मैसेज प्रत्येकाला हवा असतो, सम अमाउंट क्रेडिटेड इन युअर अकाउंट. तोच मेसेज आवडतो. बाकी मेसेज टेन्शन मध्ये असतात, पण एक मेसेज असतो जो क्रेडिटेड होतो अमाउंट. प्रत्येक चेलसाठी लॉंग ऑफचा फिल्डर आसिफ साठी 500 रुपये. प्रत्येक कॅच वरती बैंक बैलेंस बढ़ाने का मौका है. मापोली किंग, सिंग इज किंग किंग आहे. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा. अरमान मी सकाळी म्हटलं होतं, इस टूर्नामेंट को जीतने के अरमान लेके सब लोग आए हैं. प्रत्येक जण आलाय जिंकण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर अरमान इथे बघूया काय इशारा झालाय. नो बॉल. आपणच नो बॉल. नो 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 बॉलचा इशारा होत असताना मॅच पण तसा आहे. आता 48 कॅपिटल्स, पण त्याच्यासमोर टार्गेट काय असावं? सुपर जायंट. आता चांगली सुरुवात नाहीये. 2 ओव्हरमध्ये 10 झाल्यात, अजून 3 ओव्हरमध्ये 30 करा, किमान 30 धावा करा. एक टार्गेट. 48चा संघ खेळतोय. अकोटप्याचं चेंडू पाठीमागे गेला, खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक थोडासा दुर्वती आहे, जोपर्यंत पोहोचतील. थ्रो चांगला आहे, पण त्यांनी सांगितलं बाबा तिथपर्यंत झेल आला नाही, थोडस पुढे झेल पडलाय. 2 धावा आल्या, 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 13 धावा धावफलकावरती आहे. सही कहा सर जी आपने. 13 रन बने, बेहतरीन थ्रो था, वहां पर अरमान ने गेंद को क्लिक किया और 2 रन पूरी के दोनों बैटर ने 2 रन के साथ स्कोर 13 पर जाता हुआ सुपर चैन 11 टीम का लड़ना होगा 48 कैपिटल टीम को. इस मैदान पर टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला लिया है. बेहतरीन खड़े उतर रहे अपनी टीम पर. गेंदबाजी एक लाजवाब होती हुई अरमान गेंदबाजी पर है. वसई टीम के लिए बहुत बड़ा योगदान हर बार दिया है, मगर आज बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर शाकिर ने बेहतरीन अंदाज में किया, मगर गेंदबाजी करनी होगी तो अरमान को. अगली गेंद अरमान की. बेहतरीन गेंद गिरने के बाद उछाल लेती हुई झांकते रोकाते रनआउट का मौका डालेगी. बाल बच गए. बाई का इशारा अंपायर द्वारा. 1 रन के साथ स्कोर 14, 14 रनों पर ज्यादा हुआ. 30वां ओवर चल रहा है और आपने सही कहा 30 से 35 रन बनेंगे तो यह मैच बनाने का मौका मिलेगा, वरना यह मुकाबला आपके हाथों से भी सुपर चैन के हाथों से दूर होता हुआ नजर आएगा, क्योंकि ये क्रिकेट का खेल है. पहली इनिंग आप देख रहे हैं, दूसरी इनिंग आना बाकी है. अगली गेंद बेहतरीन गेंद जाती हुई. जब तक डीप पॉइंट पर से खिलाड़ी आकर गेंद को फील कर पाएंगे. 1 को 2 में तब्दील किया है. क्या कट ना देखिए, ये गेंद की मैरिट पर जाकर बल्लेबाजी. जितनी मैरिट पर जाएंगे उतने रन बनेंगे, क्योंकि सिंगल डबल आपकी क्रिकेट के लिए बेहतरीन है. क्योंकि कहते हैं ना, मुंबई की लाइफ लाइन हमारी लोकल ट्रेन है, तो क्रिकेट में सिंगल डबल हमारी बेहतरीन रन संख्या है. लाजवाब मुकाबले आपको खेलने होंगे. रन संख्या 15 पर जाकर पहुंची हुई सुपर चैन टीम की. यहाँ पर लड़ना है. 3रा ओवर अरमान लेकर तैयार है. पहिला ओवर एक लाजवाब अंदाज में फेंका था. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? चांगला म्हणजे सकाळपासून चांगली गोलंदाजी केलेली अरमाननं. आता त्या गोलंदाजीचा तोड काढावा लागणार. तोड निकालना होगा. झेल होते का 500 रुपयाचा 500च्या नादामध्ये हाय तो चेंडू निसटलाय. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर. चौकार. धावा त्याला धावफलकावरती 2020 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज मैदानावरती आता सध्याच्या घडीला खेळतात. एका बाजूला जर पाहिलं तर कैलास आहे आणि दुसऱ्या बाजूला रंगराज. बिल्कुल रंग लाने वाला और इस विकेट पे राज करना है. रंगराज. मैच में रंग लाना है और राज करना है. वाईड. आता थोडंसं कॉन्सन्ट्रेशन गेले. फोकस करा. जसा फेमस डायलॉग आहे ना, कॅमेरामॅन फोकस करो. आता कॅमेरामॅन नाही, प्रत्येक प्लेयरनं फोकस करायचा आहे आणि फोकस ठेवायचा आहे. सही कहा सर जी आपने. एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ. एक लेग स्टंप के बाहर की थी, वाइट का इशारा बाद और अरमान गेंदबाजी बताया. रन संख्या 21.
अगली गेंद खेलने तैयार, फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया, एक्स्ट्रा कवर पर गेंद जारी, जब तक वाइड लॉन्गा पर गेंद को फील किया जाएगा। 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। रंग संख्या में बढ़ रही, रंग संख्या 23। तो सर जी ऐसे रन आते रहेंगे तो यहाँ पर 40 से 45 रन फाइटिंग इसको हमें देखने को मिल जाएगा, मजा आने वाला है। और सामने टीम 48 कैपिटल खेल रही है, तो उनके सामने 48 का अगर चॅलेंज होगा तो चॅलेंजेबल होगा। 48 धावांचं जर लक्ष्य तिथपर्यंत पोहोचला संघ सुपर जायंट, तर ते लक्ष्य गाठणं तितकं सोपं नाहीये। कारण आता जर बघितलं काही पॅचेस जे आहेत ना थोडेसे जे डार्क ग्रीनिश झालेत, याचा अर्थ कदाचित जो डू फॅक्टर आहे ना तो डू फॅक्टर येऊ शकतो। 23 धावा धावफलकावरती आहेत। 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा 10 धावा होत्या। या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आतापर्यंत आल्यात। ऑफ स्टॉपच्या बाहेर स्लाइस कट केला, चेंडू चालू बॉन्डलाईन जवळ, पाठलाग केला जातो, लॉंग चेस फॉर द फिल्डर, पाठलाग आहे 1 2 3 तिथपर्यंत पोहोचले, चेंडू फेक केली गेलेली आहे। 3 धावा चेंडूवरती पूर्ण, शेवटच्या चेंडूवरती आल्या 3 रन, 3 षटकांचा खेळ संपलाय। धावा 26 आणि स्पर्धा चालू आहे आरटीओ प्रीमियर लीग 2025। धावा झाल्या 26। हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया। सीझन 4 पर्व 4 हा खेळ पाहतोय। आणि आज जर पाहिलं तर हा सेमीफायनलचा मॅच आहे, त्यानंतर फायनलचा मॅच आहे, मध्ये थोडासा वेळ आहे, त्याच्यामध्ये एक छोटे काही कार्यक्रम असणार आहे। ज्यावेळेला फायनलचा मॅच असेल त्याच्यामध्ये आपण एक थोडासा प्रोग्राम करणार आहोत। सही कहा सर जी आपने, इस मैदान पर एक बड़ा मुकाबला चलता हुआ, लाइट बंद करिए जब गेंदबाज तैयार हो जाएंगे। और 12 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी, गेंदबाजी पर गेंदबाज हंगराज है मैदान पर, सिक्सर पर 500 का इनाम आया। बेहतरीन कवर ड्राइव है, वाइड लांगा पर गेंद शादी हुई न्यू ऑटो की तरफ से दिए जाएंगे, मगर करना है तो अभी करना है दोस्तों, ये मुकाबला आपके लिए बना है। तीसरे की मांगे, 1 को 2 में 3 को तब्दील कर दिया, खिलाड़ी पकड़कर देखते रह गए, मगर ये मौके बार बार नहीं आते। गेंद को फेंकना है, फील्डिंग अच्छी होगी तो ये मुकाबला अच्छा बनेगा। इसको जाकर बोलता हुआ 29, चौथे ओवर की शुरुआत हुई है, मगर आप गेंदबाजों को यहाँ पर बैकअप करना है। यहाँ पर 40 से 45 48 रन बने ना तो फिर वो तकलीफ आ जाएगी, क्योंकि 48 कैपिटल टीम को इस मैदान पर लड़ना है। सुपर किंग लड़ रही है, लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। सुबह से बेहतरीन काम आपने देखा, तेमा हमारे 3 कॉम्पिटिटरों की आवाज, बेहतरीन मुकाबले चल रहे हैं। अगली गेंद बेहतरीन बात का लगा है, गेंद शॉट टर्न पर जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन पूरा होता हुआ। ड्राइव करना चाहते थे बैकफुट पर जाकर पंच, मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध हुआ नहीं। गेंद शॉट थर्ड मैन पर जाती हुई दोस्तों, इसके बाद बड़ा कार्यक्रम फाइनल के टाइम पर भी आएगा। एक लाजवाब मुकाबले चल रहे सेमीफाइनल नंबर 2 आप देख रहे हैं, यहाँ पर क्या होगा क्या नहीं। धनराज नॉक स्ट्राइक पर है, स्ट्राइक पर की बात की जाए तो बल्लेबाज बेहतरीन शॉट बैकफुट पर गए, जगह बनाई, गेंद शवर कवर इधर पर जाती हुई जब तक इनको फील किया जाएगा। 1 को 2 में तब्दील किया, कॉलिंग अच्छी है, बैकअप नहीं तो आपका बैकअप भी हो जाएगा, बैकअप है, क्योंकि दोस्तों ये सेमीफाइनल में गलती है और ये सुबह से आपने अच्छा खेल खेला है और क्वालिफाई नंबर 2 सेमीफाइनल के मुकाबले खेलने की विनती मिली है। ये मौके बार बार नहीं आते, मौके बार बार नहीं आते, क्योंकि त्योहार साल में एक बार बना जाता है, क्रिकेट का महासंग्राम साल में एक बार आता है, मगर ये मौका आया, इसको बनाना है तो अच्छी गेंदबाजी का छलवा करना होगा। फिर वो दरवाजे किसके लिए खुलेंगे, और नहीं तो 365 दिन इंतजार करेगा खुद। शॉर्ट गेंद और लो फुल टॉस बनाकर व्हाइट का इशारा अंपायर द्वारा, एक्स्ट्रा 1 रन आपके लिए कीमती है,
क्योंकि जीवन साला का एक मार्क राजनीति का एक मतदान कीमती है ना, वैसे क्रिकेट में एक एक गेंद की कीमत बढ़ी है, एक एक रन की कीमत बढ़ी है दोस्तों। क्योंकि एक एक रन से टीम कितनी प्रभाव जीत के छाये में गई है, मगर यहाँ पर सुपर ओवर का निर्णय रखा गया है हमारी कमेटी के द्वारा। शॉट गेंद थी, फिर खेल दिया, शॉट गेंद जा रही है डीप फाइन लेग पर। जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे, एक को दो में तब्दील कर जाएंगे, मगर एक ही रन से संतोष होना पड़ेगा। तुकान सर जी यहाँ पर चौथा ओवर चल रहा है। टीम की रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 34 रनों पर। क्या कहना चाहेंगे आप? 34 धावा धावफलकावरती आहेत म्हणून मी म्हटलं ना, अजून थोडासा 40 धावांची वेळ सोडणं गरजेचं आहे. आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4चा सेमीफायनल नंबर 2चा खेळ मैदानावरती चाललाय. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 आहे. पंच वळतात, पंचाकडे इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. हा सेमीफायनल चाललाय, त्याच्यानंतर ग्रँड फायनल आहे. त्या ग्रँड फायनलच्या अगोदर एक ठिकाणी एक लाईट शो असणार आहे. तो लाईट शो होईल आणि त्यानंतर ग्रँड फायनलचा मॅच स्टार्ट होईल. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, डॉट बॉल हाताळलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना सेमीफायनलला मॅच आहे, कारण इथे कुठलीही धावसंख्या असू दे, चॅलेंज असणार आहे. चॅलेंज असणार आहे मॅचला, कारण सेमीफायनल आहे, हा महत्वाचा सामना आहे. सही कहा सर जी आपने। इस मैदान पर जितने भी रन बनेंगे वो चैलेंज ही होंगे। अगली गेंद राइट राउंड विकेट, आउटसाइड गेंद को छोड़ दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा, एक को दो में तब्दील करेंगे। कॉलिंग अच्छी है, रनआउट का मौका बनेगा क्या? थ्रो डायरेक्ट नहीं है, मगर उतनी बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। 4 ओवर का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 37। तो एक विकेट के नुकसान पर एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में मधुर संगीत, फिर आते आखिरी ओवर की कहानी को लेकर तुकान सर जी के पास। घोषणा करनी है तो इस मैदान पर लड़ना है, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि मुकाबले हैं में ये मुकाबला छुटाना 365 दिन के इंतजार के दरवाजे खटखटा रहेंगे। सर जी क्या कहना चाहिए? बिल्कुल मुकाबला आहे, सेमीफायनलचा मुकाबला आहे, फायनलचा मॅच, फायनलच्या मॅचचा दरवाजे उघडणारा हा मुकाबला आहे. फायनलच्या मॅचचे, फायनलच्या त्या स्टेजचे दरवाजे उघडणारा मॅच आहे. बघूया कोणासाठी तो दरवाजा उघडतोय. टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू चालला, जोपर्यंत फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव चेंडू होती पूर्ण, कारण एकदा आपण पाहिले मागचा मॅच पाहिला, ज्याने 2 सामने जिंकले होते, थोडीशी सुस्ती आली होती, रिलॅक्सेशन आलं होतं. रिलॅक्सेशन थोडंसं घातक असतं, शिथिलता एकदा आली, रिलॅक्सेशन आलं, पण मॅच मध्ये परतणं कठीण असतं. थोडस ऑन चार्ज राहायचंय. बघा मोबाईलची बॅटरी वारंवार जर 5 वर गेली ना, तर मोबाईलची बॅटरी खराब होते. वेळेवरती त्याला चार्ज करायची आहे. टप्प्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न, टर्न झालाय चेंडू, 2 धावा चेंडू पूर्ण 3. मी म्हटलं ना थोडासा चार्जेबल राहा. थर्ड अंपायर, ये सेमीफाइनल का मैच नहीं इजी. थर्ड अंपायर थोड़ी सी बिजी, लेकिन खेलू नका लेझी खेळू नका मॅच, कारण लेझी खेळलं तर मग गडबड होईल. टिक 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 टिक. देखिए आवाज कहाँ तक आ रही है, दिल की धड़कन तेज है। और तुगन सती अगर हमारे विजय पाटिल रहते तो कहता कि गेंद ने ली फिरकी और बल्लेबाज आगे खिलाड़ी को चकमा दिया है। क्या लाइट शो आने वाला है दोस्तों, काम मत जाइए, बने रहिए, निर्णय आने वाला है। लाइट बंद करा सर मित्रांनो। अब दुकान सर जी वहां पर टेंशन है, खिलाड़ी चर्चा कर रहे हैं, बार ने निर्णय थर्ड अंपायर को भेजा है, बिजी किया है।
इट्स नॉट आउट. जल्लोष आहे तिथे. सुपर जायंटचा देखील जल्लोष आहे. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 42. आणि किती आता चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे म्हटलं ना 48 कॅपिटल आहे आणि त्यांना कॅपिटलला 48चं टार्गेट मिळू शकेल. 4 चेंडूचा खेळ आहे आणि धावा आहेत आपलकावरती 42. सही कहा सर जी आपने. इस मैदान पर 42 बने हैं, मगर आने वाली ये 4 गेंदों की कहानी क्या होगी? आसिफ गेंदबाजी पर इनाम आया है. बेहतरीन गेंदी, विकेट कीपर भी बीट हुए, गेंद टर्मान और फाइनल पर है. बेहतरीन फील्डिंग, अंपायर का इशारा बाय आता हुआ. 3 गेंदों का खेल है. आसिफ के लिए इनाम भी है. हर विकेट पर 500 है. मगर तुमन सा जी आने वाली 3 गेंदें ना बैटर और गेंदबाजों में छड़ेगी जंग. इस मैदान पर रंगेगा, इस मैदान पर क्रिकेट का खेल. क्या कहना चाहेंगे आप? दोघांना महत्वाचे आहे. 3 चेंडूवरती अजून किमान 5 धावा करायचे आहेत तर चांगले 3 चेंडू हाताळायचे आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातो मिड विकेटच्या रिझल्टमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर पोहोचलेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतो फलंदाज. 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 45 धावा धावफलकावरती आहेत. हा मॅच चालू आहे. MH 48 वसई RTO प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 सेमीफायनलचा मॅच. सही का सर जी आपने. इस मैदान पर चौथा पर्व है, मुझे चौथा एडिशन आप देख रहे हैं. 2 गेंदे आखिरी बाकी. आसिफ गेंदबाजी पर है. राइट टर्म राउंड विकेट से गेंदबाजी करने के तैयार है. हर विकेट पर 500 का इनाम है, मगर अभी तक लाजवाब गेंदबाजी. बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दे रहा है. शॉर्ट गेंद सफल होकर खेलना चाहते थे. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. आखिरी गेंद है, मगर गेंदबाजी की तारीफ करनी होगी सर जी. अभी तक बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया. पूर्णपणे म्हणजे त्यांचं नाव आसिफ आहे लेकिन मुनासिब गेंदबाजी की है. मुनासिब गेंदबाजी की है. एक किफायतशीर इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केलेली आहे आणि तेच आपण शेवटच्या षटकासाठी पाहिलंय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती 45. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू, कव्हरच्या डोक्यावरने चेंडू, पॉईंटच्या डोक्यावरने चेंडू केलाय. चेंडू चाललाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न येतोय का? 3 धावा आणि आता 48. हो 48 झाल्यात की नाही? 48 झाल्यात. 48 कॅपिटल समोर आता 49 धावांचं लक्ष आहे. मी म्हटलं होतं ना 48 समोर 48 झाल्या तर मजा येणार आहे. आणि त्या धावा झाल्यात. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. कुठे जाऊ नका. पात्रा परिवहन सल्लागार व सेवा कामगार संघटना आयोजित MH 48 वसई RTO प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 सेमीफायनलची दुसरी इनिंग धमाकेदार येईल. 48 कॅपिटलाइज करतील, पण सुपर जायंट आपला जायंट किलर जायंट अंदाज तोही दाखवते. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. कमेंट बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. आमच्या जोडीने जोडले जातील प्रमोद सर.
संघटना आयोजित RTO 48 वसई यांच्यामार्फत चाललेला या मोठ्या स्पर्धा आणि त्याच्यामध्ये हा सेमीफायनलचा सामना, दुसऱ्या सेमीफायनलचा सामना एक इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे आणि 48 कॅपिटल याने जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान, 49 धावांचं आव्हान या ठिकाणी 48 धावा धावफलकावरती सुपर जायंट्स या संघाने ठेवलेले आहेत आणि एक लक्ष आहे 48 धावांचं आणि नावामध्ये सुद्धा 48 कॅपिटल्स असंच आहे. पाहूया कशा पद्धतीनं प्रथम फलंदाजी पाहतो आपण. स्ट्राईक होते अरमान आणि नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील आणि शब्दावरती शब्दच आहे. अच्छा सावकाश बोलले तुम्ही परफेक्ट. आणि गोलंदाजीसाठी रंगराज. आणि महत्वाचं काय, जसं तुम्ही उल्लेख केला 48 धावा झाल्या तर 49 नाही झाल्या पण 49 करायचे आहेत, त्याचंही महत्वाचं. 49 टार्गेट चेस करायचे आहे. सुपर जायंट देखील रेडी आहे फायनल मध्ये. आता सुपर टायटन तिकडे गेलाय, त्याच्या जोडीला सुपर जायंट जॉईन होईल की 48 कॅपिटल कोण जॉईन होईल फायनलचा मॅच अंतिम सामना त्यासाठी लढाई मैदानावरती चालले. अरमान फलंदाज बघितलं तर आपण अरमान आणि सोहेल हा स्वप्नील आणि पहिले षटकात आणण्यासाठी गोलंदाज रंगराज. या फायनल मध्ये रंग भरण्यासाठी, फायनल पर्यंत जाण्यासाठी, राज करण्यासाठी रंगराज. केलाय चेंडू चालला बाउंड्री जवळ पाठलाग केला जातोय, फील्ड केलं जातं, चांगलं फिल्डिंग. 2 धावाने मॅच सुरुवात झाली. नक्कीच चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल अरमान मार्फत आणि चांगली सुरुवात ही रंगराजची, कारण आपल्याकडे धावाचा थोडासा साठा बघितला आपण तर तसा इकॉनॉमी आहे, त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचे फटके खेळून या ठिकाणी संघाला रोखावं लागणार आहे. आणि नक्कीच 48 कॅपिटल्स कशा पद्धतीने स्टार्ट करतोय. सुरेख फटका या ठिकाणी काय झालेला, काय झेल टिपला, अतिशय सुरेख झेल आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मिस झालेला आहे आणि जीवनदान मिळते अरमान याला. काय सुरेख सर झेल होता त्या ठिकाणी आणि मला वाटतं हा जर झेल झाला असता ना तर आजच्या दिवसातला सगळ्यात उत्कृष्ट झेल झाला असता. जबरदस्त झेल झाला असता आणि जसं तुम्ही उल्लेख केला उत्कृष्ट झेल नक्कीच होऊ शकले असता आणि त्या झेलासाठी प्रयत्न देखील झाला होता. पण आता तो अटेम्प्ट थोडासा चुकलाय, हे सगळं घडणार कारण जसा हा सेमीफायनलचा मॅच आहे त्याच्यामुळे याचा दबाव वेगळा आहे, याचं महत्व वेगळं आहे. जसं तुम्ही सर आहात ज्यावेळेला युनिट टेस्ट असते त्याचं महत्व वेगळं, सामाईच्या परीक्षा ही सामाई आहे, वार्षिक परीक्षा यायची आहे, ही सामाई परीक्षा आहे आणि इथे पास व्हायचं आहे आणि त्याच करता प्रयत्न करायचे आहेत. तर प्रत्येक वेळेला जो अटेम्प्ट होतोय ना तो अटेम्प्ट देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सजीव आहे, केलेला फलंदाज बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाहीये. 48 धावा धावफलकावरती आहेत, 49 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे आणि त्यावेळेला झालाय स्टार्ट मॅच. धावा बघतो धावफलकावरती आतापर्यंत झाले त्या 4. नक्कीच चांगली गोलंदाजी सुपर जायंट्स मार्फत या ठिकाणी रंगराज आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिसचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय रंगराज मार्फत आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाकडे विसरवतोय. सुपर जायंटने एक काम तर केलेलं आहे, त्यांचा बेस्ट बॉलर पुन्हा एकदा आणलेला आहे कारण समोर अरमान सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. अरमान आहे त्याच्यामुळे त्याच्यासमोर एक बेस्ट बॉलर असावा म्हणून त्यांनी रंगराज याचा वापर पहिल्या षटकामध्ये केलाय. मी म्हटलं ना हे बेस्ट आहे, समोर बेस्ट आहे, आमचाही बेस्ट आहे, त्याच्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती चालले. अरमान वर्सेस रंगराज हे बॅटल मैदानावरती रंगले. सेमीफायनलचा मॅच आहे. 48 कॅपिटल इथून जर फायनल मध्ये गेलात, फायनल जिंकली तर उजाला मोटर्स यांच्याकडनं 21,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच आणि तोच प्रयत्न या ठिकाणी मैदानामध्ये चाललेला आहे 48 कॅपिटल्स आणि सुपर जायंट्स मार्फत. आतापर्यंत नक्कीच सुपर जायंट्स त्याच्या संघामध्ये रंग भरलाय रंगराजने. आखो टप्प्याचा चेंडू होता, चेंडू उचलून दिलाय. पाहूया एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या एक बाउन्स चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपला तिथे 5 होत्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला त्यावेळेला 5 धावा होत्या, इथे 8 धावा आल्यात. पाटला काय 49 धावांचा, याचा अर्थ आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडू मध्ये 41 धावा करायचे आहेत. हा मॅच सोपा नाही आहे. सेमीफायनलचा मॅच आहे, उपांत्य फेरीचा सामना आणि मॅच सध्या जसं तुम्ही नक्की ज्यावेळेला परीक्षेचा काळ येतो तेव्हा प्रत्येकाला सांगतो बाबा मोबाईल पासून लांब राहा, मोबाईल पासून लांब राहा. पण आता मोबाईल पासून लांब राहील तर हा मॅच पण बघता येणार नाही, तर हा मॅच युट्यूब वरती ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे युट्यूबवर महत्वाचं आहे. म्हणजे असं गमतीने म्हणताय आपलं बालपण टायर ट्यूब मध्ये गेलं आणि आताच्या मुलांचं युट्यूब मध्ये चाललंय पूर्णपणे. नक्कीच सर, सुरेख या ठिकाणी आपल्याला कॉमेंट्री पाहायला मिळते आणि काय जिवंत दाखले देतात आपल्याला तुकाराम मांगेला सर. आणि नक्कीच हे रिअल लाईफशी निगडीत आहे आणि ते आम्ही अनुभवतोय सर, आणि त्या अनुभवाचे दाखले तुम्ही या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये देताय. पुन्हा सुरेख फटका या ठिकाणी एक्स्ट्रा काय झेल टिपलाय या ठिकाणी बाद. कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि झेल टिपलाय आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन ज्युबलेशन आपण पाहिलंय. हे ज्युबलेशन होतं, सेलिब्रेशन आपण पाहिलंय आणि तेच सेलिब्रेशन आता पहिला विकेट जो प्राप्त केलाय म्हणून हा मॅच तसा आहे. 48 कॅपिटलला बघूया, जे कॅपिटल समोर आहे. कॅपिटलचा अर्थ भरपूर असतो, म्हणजे वेगवेगळे अर्थ त्याचा निघतात. जसं देशाची राजधानी असते कॅपिटल असतं, एखाद्याचं भांडवल असतं त्यालाही कॅपिटल म्हटलं जातं, तर वेगवेगळे अर्थ आहेत. पण आता ते कॅपिटलायझेशन दाखवावं लागणार आहे 48 कॅपिटलला. सुपर जायंट हळूहळू जर पाहतोय या सामन्यावरती आपला पकड थोडी मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय, त्या पहिल्या विकेटनं ते दाखवून दिले. नक्कीच सर, आणि मोठा विकेट या ठिकाणी बाद झालेला स्वप्नील सारखा एक उत्कृष्ट फटके खेळण्यामध्ये माहीर असणारे खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. आणि वारंवार नक्कीच ज्या पद्धतीची फलंदाजी आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाकडून हाताळली जाणार आहे, त्या पद्धतीचा थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे असायला हवं, हे असायला हवं, कारण या ठिकाणी जर आपल्याला पकड राखून ठेवायची असेल तर हा बदल होणं गरजेचं आहे सर. नक्कीच बदल आवश्यक आहे, चेंजेस आवश्यक आहेत. बदल नाही केला तर तुम्हाला बदलला जाईल, तुम्ही बदल नाही केला तर तुम्हाला बदलला जाईल, असं आहे. कारण जर तुम्हाला बदल हवा आहे तर तुम्ही अपडेट राहायचंय, परिस्थितीशी बरोबर जुळवून घ्यायचं आहे आणि ते पुढे काम करायचं आहे, अपडेट करायचं आहे. टॉप ऑफ द बॅट लागलाय, चेंडू समोर निघून आलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचल्यात, रंगराज पोहोचल्यात 2 धावा चेंडूवरती पूर्ण. कारण बदल नाही केला तर काय होईल माहिती का, तुमची हालत पण ते एम्बेसेडर गाडी, नोकिया मोबाईल आणि HMT गाडी सारखी होईल. कारण तिघांमध्ये कमी नव्हती, HMT गाडी, एम्बेसेडर गाडी, नोकिया मोबाईल तिन्ही बरोबर होते, गुणवत्ता तिन्ही मध्ये होती. पण नोकिया मोबाईलनं स्मार्टफोन नाही बनवला, एम्बेसेडरनं लक्झरी गाडी नाही बनवली आणि HMTनं स्मार्टवॉच नाही आणलाय. त्याच्यामुळे तिन्ही आज मार्केटच्या बाहेर आहेत. मार्केटमध्ये राहायचं आहे. मोठा पक्का चेंडू चालले लोंगोच्या क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक पोचल्यात वेगामध्ये. या मार्केटमध्ये राहायचं आहे, कारण मार्केटमध्ये ज्याच्या अंगाला हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. त्यामुळे किंमत पाहिजे तर हिंमत दाखवावी लागणार आहे. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 13. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला किंमत वाढवायची असेल तर या ठिकाणी आपल्याला तसे प्रयत्न करावे लागतील. अतिशय सुरेख फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आहे तिथे या ठिकाणी 1 धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा सुद्धा बघता पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा काय चपळाईने पूर्ण केल्या आहेत. 2 धावा धावसंख्या पुढे सरकते 15 धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता मॅच खऱ्या अर्थानं रंगात आलाय. पहिला रंगराज होते, पण आता मॅच मधला रंग देखील वाढला जातोय. बघूया, प्रत्येकाला आवडता रंग असतो, पण सर्वात आवडता आहे तो गुलालाचा रंग, विजयाचा रंग. तो विजयाचा रंग देखील पाहिजे. 15 धावा धावफलकावरती आहेत. खेळायचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर सुपर जायंट होता 10 वरती आणि पाठला करताना
48 कॅपिटल आहे 15 वरती. 24 चेंडू आणि 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडू मध्ये 36 करायचे आहेत. मार्केटमध्ये पैसा डबल करून देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत, पण आता धावा डबल करायचे आहेत. तिथे जाऊ नका, भूलू नका. 18 बॉल 36 रन. नक्कीच नक्कीच. आणि या ठिकाणी तुमच्या पेशन्सचा या ठिकाणी गेम आहे. आणि 36 धावा जर बघितले आपण तर तुम्ही जसं उल्लेख करत असा तसं पाठमोरे उभे आहेत. 15 थोडस करेक्शन आहे, धावफलक झालाय तो 15. 18 बॉल 34. थोडस करेक्शन आपण करतो. 18 बॉल 34चं समीकरण. आता आले 49 धावांचा पाठलाग आहे. 49 धावांचा पाठलाग. 34 धावा अजूनही करायचे धावफलकावरती. 17 चेंडू. हो, ते चेंडू थोडासा खाली राहिलाय. गडी बाद. विकेट विकेट विकेट. या विकेट न मिळणार का फायनलचं तिकीट. गडी बाद. आणि नक्कीच ज्याच्या शोधात होते, ज्याची गरज होती त्या अरमानला या ठिकाणी बाद करण्यामध्ये. आणि नक्कीच काय लक फॅक्टर बघा सर, यष्टीरक्षकाकडून चेंडू सुटलाय आणि पुन्हा प्रयत्न करून दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याने तो आउट केलाय. ना बऱ्याच वेळेला काय असतं, काही चेंडू सुटलेला आहे बरा. काही वेळेला काय असतं, काही जो भी होता है अच्छे केले होता है. असं आहे, चेंडू सुटल्या नसतात तर ते धावले नसते, ते धावले नसते तर धावात झाले नसते. इसीलिए म्हणताय ना ते सरपेक्षेची ती ऍड आहे ना, कुछ अच्छा होता है तो दाग लगते तो दाग अच्छे है. तसा चेंडू सुटला त्याच्यामुळे हा विकेट वेळेवरती प्राप्त झालाय. नक्कीच सर. आणि ज्याची गरज होती त्या ठिकाणी या अरमान याच्या खेळीला पूर्णविराम मिळतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी अमोल दाखल झालाय. मात्र या ठिकाणी लीग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का. आणि निश्चितच या ठिकाणी दुसरी धावी पंच आमच्याकडे वळतात. लीग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील आणि 2 धावीने धावसंख्या पुढे सर केलं 17 वरती. आता मात्र या ठिकाणी सर सामना कुठेतरी बॅलेन्सिंग एका बाजूने दिसताना पाहतोय की बॅलेन्सिंग आहे. नक्की, पण बॅलन्स पण 3 प्रकारचा असतो. एक मोबाईलचा बॅलन्स, एक बँक मधला बॅलन्स आणि एक आयुष्याचा बॅलन्स. तिन्ही जर नसतील तर प्रॉब्लेम येणार. आयुष्यामध्ये बॅलन्स नसेल तर तोल जाणार, मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तर फोन नाही लागणार, आणि बँकेमध्ये बॅलन्स नसेल तर वांदेच आहेत. त्याच्यामुळे तिन्ही मध्ये बॅलन्स पाहिजे तुमचा. आणि तेच या मैदानावरती देखील तसं आहे. बॅलन्स, तोल नाही चालू द्यायचा आहे, तोल नाही जाऊन द्यायचा आहे. 32 धावांचा अजूनही पाठला काय, चेंडूचा किक शिरकलेला आहे तो आता इथे. 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. कुठं पाहता चेंडू बॅटच्या आतल्याकडे लागतोय, धाव आहे न डायरेक्ट नेम चुकलाय थोडा. आता बरेच जण सांगतात बाबा याचा काही नेम नाही, पण त्याने पहिल्या वेळेला बरोबर नेम लावला होता. तो महत्वाचा विकेट होता, मोठा विकेट होता, त्यावेळेला बरोबर नेम लागला होता. 13 चेंडू आणि 13च्या उलट करा, 1-3च्या उलट करा, 3-1 होतील. 13-31. नक्कीच चेंडू आहे 13 आणि धावसंख्या 31. आणि काय गोलंदाजी हाताळले रंगराज याने अतिशय सुरेख. म्हणजे सामन्यामध्ये रंग सुद्धा आणलाय आणि राज सुद्धा करतोय. या दोन्ही गोष्टी. डान्सिंग जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये आहे का नाही, क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचतोय. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तू मेमे करता करता या ठिकाणी थांबवलंय. मात्र नक्कीच या ठिकाणी एका धावेचं समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्या 19. षटक समाप्त होतोय दुसरं, 36. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 19. येस
कटा एकत्र येतो त्यावेळेला तिघांना एकत्र यावं लागतं. आता इथे 2 बॅट्समनला एकत्र यावं लागणार आहे. 12-30 पाहिजे. 12 चेंडू 30 धावा. कोलवा टप्प्यात चेंडू होता. 2-1 चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट गडी बाद. 12.5 नाही आता इथे मात्र विकेट गडी बाद. फायनलचं तिकीट म्हणजे लायसन, आरटीओच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर लायसन परवाना त्या ठिकाणी मिळू शकतो. नक्कीच आता ते लर्निंग आहे का पक्का आहे त्याच्यावरती आहे, कारण ते पण आहे ना लायसन. आसिफ साठी षटकारासाठी कॅश प्राइज आहे सलमान यांच्याकडनं 1,000 रुपये षटकार. सिक्सर साठी 1,000 रुपये. 6 हो काय जेल टिपला आहे. आंब्याचा मोसम थोडा दूर आहे पण झाडावर आंबा थोडा वासा कॅच घेतलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे या ठिकाणी आपल्याला नक्की प्रेक्षकाकडून ऐकायला मिळतं की दुसरा सेम कॅच या ठिकाणी त्याने जेल टिपला. अतिशय सुरेख आतापर्यंतचं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाने केलंय कैलास. नक्कीच कैलासने सुरेख कामगिरी या ठिकाणी संघासाठी केलेली आहे आणि हा निर्णय असेल पुन्हा ते बॅटची कडा घेऊन चेंडू होते थर्डमॅनच्या दिशेने मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेवरती समाधान आणि आपल्याकडे चेंडू कमी आहे. धावा अजून पार करायच्या आहेत. ते 1-1 2-2 इथे चालणार नाही आहे. तुम्हाला जर प्रेशर हटवायचं असेल, जर तुम्हाला तुमचं प्रेशर हटवायचं असेल, सामन्यामध्ये टिकायचं असेल तर एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि येऊही शकतो कारण वातावरण तसं आहे. डू फॅक्टर थोडा आहे परंतु त्याचा परिणाम काहीचा फलंदाजी होत नाहीये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय ज्या मोठ्या फटक्यामुळे तुमचं प्रेशर कमी होणार आहे तो मोठा फटका आता सामन्यामध्ये येणं गरजेचं आहे. नाही दोन क्षण एक तो कव्हरला टिपलेला झेल आणि अरमानचा झालेला धावात हे 2 रनिंग पॉईंट होतं. स्कोअर बघूया. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 22-22 27 पाहिजे. शेवटच्या ओव्हर मध्ये 27 रन पाहिजे. आता ही 27-7 होणारी आहे. 27 असं म्हणूया. 27-37 4-6 चेंडू आणि 27 धावा. तिकडे नाही बघायचं बाबा. सुनील गुलाबच्या भाग होते. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव विसावलाय. 48 कॅपिटल्स 49 धावांचं आव्हान आहे आणि मात्र आता या ठिकाणी सुरेख गोलंदाजी सुनील मार्फत चांगला स्टार्ट सुनील मार्फत या ठिकाणी पाहायला मिळालाय. सुपर जायंट्स चांगली कामगिरी आतापर्यंत. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू येतो. एक बॅट पूर्ण होते. दुसरा त्याचा प्रयत्न निश्चित होणार नाही कारण आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षणाकडून झालेलं आहे ज्याचं नाव आहे कैलास. येस सर. तौफिकच्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सागर पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलंय. तौफिकच्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. व्हाइट बॉल. बहुत जनों का सपना था इस ट्रॉफी को जीतने का, वो सपना टूटता हुआ
मुकद्दर रूटता हुआ प्रत्येकाचं स्वप्न होतं, स्वप्न थोडस भंगले आणि स्वप्न भंगलेलं असताना आपण आता बघतोय आता हळूहळू सुपर जायंट फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. नक्कीच आणि चांगली कामगिरी रंगराज याची पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी एक धाव या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात मिळते आणि 48 कॅपिटल धावसंख्या आतापर्यंत 25. अजून जिंकण्यासाठी 24 धावांचं आव्हान आणि चेंडू उरले तर 4. आणि नक्कीच सर पाहिलं आपण 4 चेंडू होती, मोठे फटके, 4ही षटकार जर येत आहेत तर या ठिकाणी सामना कुठेतरी जिंकण्याच्या भरपूर आहे. मिरायकल आहे. या क्षणाला षटकार येणं थोडंसं कठीण आहे, कारण या इनिंग मध्ये षटकार आलाय का तो आपण बघूया. या संपूर्ण इनिंगचा खेळ पाहिला, त्या इनिंग मध्ये षटकार आलेला नाहीये, एक चौकार फक्त आलाय. त्याच्यामुळे इतकं तौफिकच्या षटकारासाठी 1000 आहे. तौफिकसाठी 1000 आहे. फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यानंतर फायनलचा मॅच होईल. त्याच्याकडून छोटेखाने आपण एक लेझर शो अर्थात लाईट शो करणार आहोत. काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आहे आणि सुपर जायंट सुपर टायटनशी भिडण्यासाठी रेडी झाले. शेवटचा चेंडू आहे आणि नक्कीच सर दोघांच्या नावामध्ये सुपर आहे, मात्र सुपर कोण असणार आहे नंतर आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी षटक समाप्त होते आणि या ठिकाणी विजयी होतोय सुपर जायंट संघ आणि 48 पराभूत झालाय.